बंधूंचे मनापासून धन्यवाद की तुम्ही एक चांगल्या कामाला सहकार्य करता, ह्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचे खरोखर मनापासून धन्यवाद। आज बघत असाल तर आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं अर्चना खाडे परब यांच्या अध्यक्षतेखाली आज मी सावंतवाडी मतदारसंघामध्ये काम करतोय। सावंतवाडी मतदारसंघात काम करत असताना आज दोडामार्ग तालुक्यामध्ये बघायला गेलं तर बरीच कामं ही अनधिकृत, अनलिगली आणि बेकायदेशीररित्या काम चालू आहे। त्यातलंच हे काम एक म्हणजे दोडामार्ग वीजघर रस्त्याचं जे काम चालू आहे त्या संदर्भात आज आपण आवाज उठवतो आहे। काही पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की ह्या रस्त्याचं कामाला विरोध कोणी करू नये वगैरे म्हणून, पण आमचं म्हणणं आहे की पत्रकार ज्या परिषद काही पक्षांनी घेतल्या त्याच्यामध्ये त्यांनी जर अभियंत्यांना किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना जर सोबत घेऊन त्यांची पत्रकार परिषद घेऊन जर डिक्लेअर केलं असतं तर आज आम्हाला पण समजलं असतं की खरोखर योग्य पद्धतीने काम चालू आहे। आज कामाचं स्वरूप बघता आम्ही विकासाला आमचा कधीही विरोध नाही आहे, पण बेकायदेशीर, बेजबाबदार आणि अंधारात ठेवून जर विकास होत असेल ह्याला आमचा 100% विरोध असणारच आणि विरोध आम्ही करणारच। आज दोडामार्गमध्ये मी तहसीलदारांना प्रत्यक्ष पत्रव्यवहार केला, आपण कलेक्टरना पत्रव्यवहार केलेला आहे, तर दोघे जण म्हणत आहेत की तो आमचा अधिरित्यात हा येत नाही रस्ता। मग ह्याला जबाबदार कोण? बरं, जो रस्ता आहे तो पीडब्ल्यूडी कडे होता। पीडब्ल्यूडी वाले म्हणत आहेत की हा रस्ता MSIDC कडे रस्ता गेलेला हस्तांतरण, पण MSIDC ने हस्तांतरण केल्यानंतर त्यांनी ॲटलिस्ट स्थानिक लोकांना, जनतेला, नेत्यांना, नेते मंडळींना किंवा प्रशासनाला विश्वासात घेऊन एक मीटिंग वगैरे लावून त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती, कुठेतरी पेपर जाहिरात द्यायला पाहिजे होती आणि एक त्या पद्धतीने एक नारळ फोडून मुहूर्तमेढ करून त्यांच्यानी हे काम सुरुवात करायला पाहिजे होती। तसं न करता ह्याला वाली वेगळाच आहे आणि जिम्मेदारी घेणारी व्यक्ती वेगळीच आहे। ह्याच्यामध्ये खरोखर साठलोट कोणाचं आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आज त्या रस्त्याला एवढं निष्काळजीपणाचं आणि बेजबाबदारपणे काम चालू आहे, चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे ना। रस्त्याला त्याला ट्रायल बेसवर रस्ता करून द्यायला पाहिजे होतं, तो अजूनपर्यंत ट्रायल बेस रस्ता मिनिमम 3.5 ते 5 मिनिटाचा रस्ता त्यांनी ट्रायल बेसवर करून द्यायला पाहिजे होता, तो पण त्यांनी अजूनपर्यंत केलेला नाहीये। ताकी 70 ते 75% रस्ता पूर्णपणे खोदकाम केलेला आहे। आज त्या रस्त्यात बघायला गेलं तर ॲम्ब्युलन्सला वाहतूक करायला रस्ता नाहीये, विद्यार्थ्यांना ज्ञान करण्यासाठी वाहतूक करायला रस्त्याचा पूर्ण वाट लावून टाकलेले आहे। वृद्ध महिला जर त्या ठिकाणी वाहतूक करते तर त्यांना त्रासदायक आहे। मग ह्याला जबाबदार कोण आहे? प्रशासन, MSIDC की आज ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे ती नेते मंडळी जबाबदार आहेत? ह्यांनी हे जनतेला पण सांगावं की आम्ही त्याची जबाबदारी घेतो म्हणून। आज एकदम चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे। ज्यावेळेस हे चुकीच्या पद्धतीने काम चालू होतं, तुम्ही आज बघाल तर ह्या अशा प्रकारे एकदम चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे। ना ओव्हरटेकला रस्ता कुठे आहे, ना साईड पट्टी कुठे आहे। आज आमचं एवढंच म्हणणं आहे की ॲटलिस्ट हे जे काम चालू आहे हे एकदम पद्धतशीरपणे काम चालू असायला पाहिजे होतं, ते कुठेही अशा चांगल्या प्रकारे काम नाही आहे। ना ह्याला ना साईड पट्टी आहे का नाही आहे का? आता जो रस्ता आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की जो रस्ता आहे तुम्ही करताय ना, चांगलं काम करताना आम्ही चांगल्या कामाला 100% सहकार्य आणि सहभाग असणारच आहे। विरोध करायचा म्हणून आम्ही विरोध करत नाहीये, पण चुकीच्या पद्धतीने जर काम होत असेल तर आम्ही 100% विरोध करणारच, तर पर्याय नाही आमच्याकडे। आज बघायला गेलं ना तर रस्त्याला त्यांनी एक मीटिंग लावायला पाहिजे होती। त्या मीटिंगमध्ये रस्ता कसा असणार आहे, आता रस्ता कसा आहे आणि फ्युचर रस्ता कसा असणार आहे, जी पूल आहे त्यांची हाईट कशी असणार आहे, साईड पट्टी आहे की नाही आहे, तर बरं त्याला बऱ्याच ठिकाणी हे आहेत गणपती विसर्जनाच्या स्थळी आहेत, त्या गणपती विसर्जनाच्या स्थळी कशा असणार आहे, त्याला फुटपाथ आहे की नाही आहे। आज मोऱ्या साईडला ज्या बांधकामं केली आहेत त्याची साईड पट्टी किती आहे, नंतर होणारी साईड पट्टी कशी असणार आहे, ह्याच्यामध्ये काहीच म्हणजे सावळा गोंधळ चालू आहे काम आणि एकदम चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे। प्रशासन पण आम्हाला सहकार्य करत नाहीये, ना तिथले ठेकेदार सहकार्य करत आहेत, ना नेते मंडळी सहकार्य करत आहेत। मग आम्ही दाद मागायची कोणाकडे? आज जनता आज रस्त्याला चुकीच्या पद्धतीने काम करत असताना बघाल तुम्ही तर आज शेतकऱ्यांची जमीन जाती आहे ना, शेतकऱ्यांना मोबदला कुठे मिळतोय? आज शेतकऱ्यांनी साईड बागायत करायची म्हटलं तर लोकांची काजूची बागायत आहे, आंब्याची बागायत आहे, नारळाची आहे, सुपारीची आहे, ती सर्रासपणे तोडणार आहेत, मग त्याला नुकसान भरपाई कोण देणार आहे? बरं तुम्ही जे काम केलेलं आहे त्याला तुम्ही ग्रामस्थांना कुठे नोटीस पाठवलेली आहे का?
ते तरी आम्हाला सांगा. बरं, आता मी ज्या ठिकाणी कंपनीचं काम चालू आहे त्या ठिकाणी विचारणा केली असता ते म्हणतात स्थानिक ग्रामपंचायतला आम्ही नोटीस पाठवलेली आहे आणि त्यांची प्रत आमच्याकडे आहे. मग स्थानिक ग्रामपंचायतला जर दिली असेल तर जर सरपंच किंवा ग्रामस्थ तर तिकडे का येत नाहीत रस्त्यावर? मग खरोखर ह्याच्यामध्ये ग्रामपंचायत जबाबदार आहे का सरपंच जबाबदार आहे का नेते मंडळी जबाबदार आहे? हे जर ते सरसपणे सांगतायत ग्रामपंचायतला आपण नोटीस दिलेली आहे आणि ग्रामपंचायतीला त्यांच्याकडे प्रत आहे, मग सरपंचांनी का रस्त्यावर उतरले नाहीये? मग सरपंचाला वाटत नाहीत का की स्थानिक लोकांचा भलं व्हायला पाहिजे आणि स्थानिक लोकांचं भरपाई मिळायला पाहिजे आणि स्थानिक लोकांचं कल्याणासाठी हा रस्ता चाललाय हे स्थानिक सरपंचांना कळत नाहीत का? असा आमचा ठोस आरोपच आहे सरपंचावर. जर सरपंचांनी खरोखर त्याच्यावर पोचपावती दिली असेल तर जबाबदार सरपंच आहे, कारण सरपंचांनी त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन क्लिअर करायला पाहिजे होतं. सरपंचांनी पण त्याला रस्ता रोखण्यासाठी सहकार्य करायला पाहिजे होतं. आज ते म्हणतात ग्रामपंचायतला आपण पोचपावती दिलेली आहे, नगर परिषदला पण पोचपावती दिलेली आहे आणि तहसीलदारांना पण सोबत मिटिंग केलेली आहे म्हणतात. मग तहसीलदारांना जर सोबत मिटिंग केलेली आहे, मग तहसीलदार एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट नाही आहेत का? त्यांच्याकडे काही जबाबदारी नाहीये का? मग त्यांनी जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन करावं की आम्हाला फक्त इथं खुर्चीवर बसवलेलं आहे आणि महसूल जमा करण्यासाठी आम्हाला बसवलेलं आहे. मग तहसीलदारांनी जबाबदारी घेतच नाही, मग जबाबदारी घ्यायची कोणी? जबाबदार कोण आहे? दुसरी गोष्ट, आज ज्या ठिकाणी मी ज्यावेळेस प्रत्यक्ष हिवाळ्या ठिकाणी जर काम चालू आहे, आज सर्रासपणे विदाऊट पासिंग विदाऊट नंबर प्लेटच्या गाड्या तिथं चालत आहेत. मग त्याला आरटीओ जबाबदार नाहीये का? प्रशासन जबाबदार नाहीये का? मग दुर्घटना झाली तर त्याला कोणाकडे विचारायचं? मग त्या गाडी विदाऊट नंबर प्लेट गाड्या सर्रासपणे काम चालू आहे. आज जर हिवाळ्या ठिकाणी मी जर विचारणा केली असताना तिथं वर्कर लोक काम करत आहेत, त्यांनी मला सरळ सांगितलं की राजू निंबाळकरच्या घरी ऑफिस आहे आमचं म्हणून. राजू निंबाळकरच्या घरी ऑफिस का? राजू निंबाळकरने जबाबदारी घेतलेली आहे का? मग राजू निंबाळकरने सांगावं उद्या सकाळी दुर्घटना झाली तर जबाबदार मी आहे, याला पूर्ण भरपाई मी देणार आहे. मग कालच्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेस तरी सांगायला पाहिजे. मग राजू निंबाळकरने मला काय सांगितलं, ज्यावेळेस मी राजू निंबाळकरांनी माझं बोलणं झालं होतं, ज्यावेळेस नदीपात्रामध्ये काम चुकीच्या पद्धतीने काम सुरू त्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो असता राजू निंबाळकरने मला स्वतः सांगितलंय की चुकीच्या पद्धतीने रस्त्याचं काम चालू आहे. मग त्यावेळेस राजू निंबाळकरने मला सहकार्य दाखवतात ना विरोध करण्यासाठी. मग आज राजू निंबाळकरची भूमिका का चेंज का झाली आहे? का कुठे साठवलं होतं कोणाचं आहे का? मग सत्तेत आहेत म्हणून आमच्याकडेच कॉन्ट्रॅक्टर मिळायचे आणि आम्हीच कामं करणार आहेत असं दबाव टाकून त्यांनी कामं चालू आहेत का? हे जाहीरपणे सांगावं. आज सर्रासपणे आज लोकशाही कुठे ठेवली नाहीये, आता हुकुमशाही चाललेली आहे थोडाफारमध्ये आणि हुकुमशाहीचा निषेध आणि कायमस्वरूपी करणार आहे. आणि जर 26 जानेवारीच्या आतमध्ये यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जर हे जाहीर रस्ता कसा आहे काय आहे, शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे की नाही मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हा जर रस्ता होत असेल आणि जनतेच्या भल्यासाठी रस्ता होत असेल तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी जाहीर करावं. नाही तर 26 जानेवारीला आम्ही त्याचा रास्ता रोको आंदोलन करून जाहीर निषेध करणार आहोत.